Problem number 2.12 given mass taken of calcium chloride is 3.4 gram. प्रॉब्लेम मध्ये दिले 3.4 ग्रॅम ऑफ कॅल्शियम क्लोराईड इज डिझॉल्व्ड, म्हणजे 3.4 ग्रॅम कॅल्शियम क्लोराईड घेतल्याने डिझॉल्व केले कशामध्ये 2.5 लिटर ऑफ वॉटर ॲट 300 केल्विन. म्हणजे कॅल्शियम क्लोराईडला एवढ्या पाण्यामध्ये डिझॉल्व केले म्हणून एक कॅल्शियम क्लोराईडचं मास टेकन आहे, कॅल्शियम क्लोराईड सोल्यूट आहे म्हणून 2 मास टेकन आहे म्हणून W व्हॉल्यूम ऑफ वॉटर दिले 2.5 लिटर. टेम्परेचर दिले 300 केल्विन. व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सोल्युशन, आपल्याला फाइंड आउट करायचं ऑस्मोटिक प्रेशर. वॅन्ट ऑफ फॅक्टर दिला कॅल्शियम क्लोराईडसाठी 2.47. एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला 2 फाइंडमध्ये शक्यतो आता ही जी काही तयारी दिली आहे तुम्हाला W2 V असेल, I असेल, T असेल किंवा नंतर आता R आपण घेऊ, ही तयारी कायसाठी दिली आहे, तरी ऑस्मोटिक प्रेशर काढण्यासाठीच दिलेली आहे. मग ऑस्मोटिक प्रेशर आपण फॉर्म्युलाने जे काढणार आहे ते कुठलं असतं, एक्सपेरिमेंटल का थेरॉटिकल, तर ते थेरॉटिकल. म्हणजे ही जी तयारी दिली आहे W2 V ही कोणासाठी दिली आहे, T ही दिली आहे थेरॉटिकल ऑस्मोटिक प्रेशर काढण्यासाठी, म्हणजे पाय नॉट काढण्यासाठी तयारी दिलेली आहे. आणि म्हणजे आपल्याला जो पहिले ऑस्मोटिक प्रेशर काढायचे ते एक्सपेरिमेंटल काढायचे. पहिले हे पण कळलं पाहिजे ना की मला जे ऑस्मोटिक प्रेशर विचारले ते एक्सपेरिमेंटल आहे का थेरॉटिकल आहे. मग ते कसं कळलं पाहिजे म्हणून मी ते एक्सप्लेन केलं. आता मी काय बोललो, गिवनमध्ये ज्या मला व्हॅल्यू दिल्या आहेत W2 V T आणि आता मी R ची व्हॅल्यू गिवन घेईल ऑब्विसली, त्या ज्या सगळ्या व्हॅल्यू घेतल्या त्या व्हॅल्यूपासून मी काय काढू शकतो, एक्सपेरिमेंटल काढू शकतो का थेरॉटिकल, तर ऑब्विसली थेरॉटिकल काढू शकतो. म्हणजे 2 फाइंडमध्ये जे ऑस्मोटिक प्रेशर विचारले ते कुठले, तर ते एक्सपेरिमेंटल आहे. थँक्यू. लेट अस बिगिन विथ द प्रॉब्लेम. आता एक लक्षात घ्या परत एकदा, 2.5 लिटरमध्ये 3.4 ग्रॅम सोल्यूट म्हणजेच कॅल्शियम क्लोराईड टाकल्यामुळे सोल्युशनचं व्हॉल्यूम आणि पाण्याचं व्हॉल्यूम हे ऑलमोस्ट काय आहे, सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे 3.4 ग्रॅम 2.5 लिटर पाण्यामध्ये टाकल्यामुळे पाण्याचं व्हॉल्यूम फारसं बदलणार नाही आहे. म्हणजे सोल्युशनचं व्हॉल्यूम पण तेच घ्यायचं आहे. म्हणजेच मी व्हीलाच काय म्हणणार आहे, इट इज नथिंग बट व्हॉट, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ओके. त्याचबरोबर R ची व्हॅल्यू पण गिवन घ्या. R ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 0.08206 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. आणि सोल्युशनमध्ये जाऊया. सोल्युशनमध्ये सगळ्यांना माहिती आहे वॅन्ट ऑफ फॅक्टर I इक्वल टू पाय अपॉन पाय नॉट. म्हणजे हे पण माहिती की ऑब्झर्व्ड ऑस्मोटिक प्रेशर अपॉन थेरॉटिकल ऑस्मोटिक प्रेशर म्हणजेच ऑब्झर्व्ड ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू I इंटू पाय नॉट. आणि पाय नॉटची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे जी आपण बघितली आहे, W2 RT अपॉन M2 इंटू V. W2 गिवन आहे, R आहे, T आहे, V आहे आपल्याकडे आणि I ऑब्विसली तर मल्टिप्लिकेशनमध्ये पाय नॉटची व्हॅल्यू टाकली इकडे. पाय नॉटचा फॉर्म्युला आहे तो. मोलर मास दिलं नाही आहे तुम्ही म्हणाल, पण आपल्याला सांगितलं आहे कॅल्शियम क्लोराईड आहे. मोलर मास ऑफ कॅल्शियम क्लोराईड दॅट इज इक्वल टू कॅल्शियमचं 40 प्लस 2 इंटू 35.5 म्हणजे 40 प्लस 71 म्हणजेच 111 ग्रॅम पर मोल. दिस इज द मोलर मास ऑफ कॅल्शियम क्लोराईड. ऑब्विसली आता काय, वॅन्ट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू गिवन आहे, W2 मास टेकन गिवन आहे, R ची व्हॅल्यू गिवन आहे, T ची व्हॅल्यू गिवन आहे, M2 ची व्हॅल्यू काढून पुट करायची आहे, V व्हॉल्यूम दिलेलं आहे, सगळं दिले. फक्त आहे त्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि पुट करायच्या आहेत.
तुम्हाला ऑब्वियसली आन्सर मिळणार आहे नोट्समध्ये. लॉग कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून पाठवतो आहे. प्लीज एकदा नोटिफाय करा प्रॉब्लेम, एकदा व्हॅल्यू पुट करून दाखवतो मी तुम्हाला. पण तत्पूर्वी या भागात व्हॅल्यू पुट करून दाखवतो मी. पाय इज इक्वल टू आय किती आहे, आय दिला आहे 2.47, व्हॅन्ट ऑफ फॅक्टरला युनिट नाही आहे, इंटू W2 ची व्हॅल्यू किती आहे 3.4 ग्रॅम, आरची व्हॅल्यू आहे 0.08206 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन इंटू 300 केल्विन अपॉन 111 ग्रॅम पर मोल इंटू 2.5 लिटर. हा ग्रॅम पर मोल आणि हा ग्रॅम पर मोल कॅन्सल, लिटर केल्विन कॅन्सल, उरलं काय फक्त ॲटमॉस्फिअर. ऑब्वियसली ऑस्मोटिक प्रेशरचं युनिट ॲटमॉस्फिअरमध्येच पाहिजे. संपला प्रॉब्लेम. कॅल्क्युलेशन पाठवतो आहे लॉग कॅल्क्युलेशन करून. ऑब्वियसली या सगळ्यांच्या लॉगची ॲडिशन, या सगळ्यांच्या लॉगची ॲडिशन, किंवा आपण थोडंफार ॲडजस्टमेंट पण करू शकतो. हे भाग घालवा, आन्सर जरा हे टर्म्स सिम्प्लिफाय करा. ओके, नोट्समध्ये पाठवतो. हे कळलं आहे का सांगा फक्त. हे 100% कळलं असेल. थँक्यू. एकदा ऑब्झर्व करा. लेट अस बिगिन विथ नेक्स्ट प्रॉब्लेम. फास्ट एकदा बघून घ्या. आता बघूया सॉल्व प्रॉब्लेम नंबर 2.13. आपल्याला या मोलॅलिटीचे वेगळे वेगळे सोल्युशन दिलेत. 0.1 मोलल 0.1 मोलल KCl, 0.05 मोलल NaCl, 1 मोलल AlPO4 म्हणजे ॲल्युमिनियम फॉस्फेट, 0.1 मोलल मॅग्नेशियम सल्फेट, हा पोटॅशियम क्लोराईड आणि हा सोडियम क्लोराईड. आणि आपल्याला सांगितलं आहे ॲक्च्युली काय चेक करा की वी हॅव टू आयडेंटिफाय which solution has maximum boiling point elevation and minimum freezing point डिप्रेशन. आणि प्रॉब्लेममध्ये अजून एक कंडिशन सांगितली आहे की ॲझ्युम कंप्लीट डिसोसिएशन यांचं कंप्लीट डिसोसिएशन झालं आहे असं ॲझ्युम करा. आता मी अजून एक गोष्ट ॲड करतो. म्हणजे प्रॉब्लेम कळला. प्रॉब्लेममध्ये असं सांगितलं आहे आपल्याकडे हे 4 वेगळ्या प्रकारचे सोल्युशन आहेत. 0.1 मोलल KCl, 0.05 मोलल NaCl, 1 मोलल AlPO4 आणि 0.1 मोलल MgCO4. आपल्याला विचारले की या चौघांमध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन कोणाचं असेल. म्हणजे डेल्टा TBची मला मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे का मॅक्झिमम. डेल्टा TB मॅक्झिमम काढायचं आहे. म्हणजे याचा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट जास्त असेल, या सोल्युशनचं एलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट जास्त असेल, या सोल्युशनचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट जास्त असेल का या सोल्युशनचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. तर या चौघांमधला कोणाचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट जास्त आहे ते काढायचे. त्याचबरोबर मिनिमम फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन काढायचं आहे. म्हणजे डेल्टा TF मात्र मॅक्झिमम काढायचं आहे का मिनिमम काढायचं आहे. मिनिमम काढायचं आहे. मॅक्झिमम काढायचं आहे का मिनिमम काढायचं आहे. मिनिमम काढायचं आहे. ओके, आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी एक गोष्ट ॲझ्युम केली आहे म्हणा, किंवा मी सोपं करण्यासाठी म्हणून एक गोष्ट मी कन्सिडर केली. 0.1 मोलल म्हणजे काय तर 0.1 मोल डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट.
0.05 मोल म्हणजे काय, 0.05 मोल म्हणजे 0.1 मोल पर के जी, 0.05 मोल पर के जी, 1 मोल पर के जी आणि 0.1 मोल पर के जी. म्हणजे इथे 0.1 मोल एका किलोग्रॅम सॉल्व्हंटमध्ये, इथे 0.05 मोल एका किलोग्रॅम सॉल्व्हंटमध्ये, इथे 1 मोल एका किलोग्रॅम सॉल्व्हंटमध्ये आणि इथे 0.1 मोल पण एका किलोग्रॅम सॉल्व्हंटमध्ये आहेत, असं मी ॲझ्युम केलं आहे. हां, म्हणजे थोडक्यात कळलं का, मी प्रत्येक केसमध्ये असं ॲझ्युम केलं आहे की ते जे काही नंबर ऑफ मोल्स कन्सिडर केले ते 1 किलोग्रॅम सॉल्व्हंटमध्ये आहेत. म्हणजे सगळ्या रिॲक्शनसाठी आपण सगळ्या डिसोसिएशन रिॲक्शनसाठी एक गोष्ट कंप्लीट कन्सिडर केली की प्रत्येक सोल्यूट हा 1 किलोग्रॅम सॉल्व्हंटमध्ये टाकलेला आहे आणि 1 किलोग्रॅम सॉल्व्हंटमध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय मिळते, कंप्लीट डिसोसिएशन मिळत आहे. ओके, डन. आपल्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी चेक करायच्या आहेत. डेल्टा टी बी ही काय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, डेल्टा टी एफ ही काय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन व्हॉट, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन व्हॉट, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. म्हणजे जेवढे नंबर ऑफ पार्टिकल वाढतील तेवढी त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय असेल, जास्त असेल. आपल्याला सिम्पली एवढं करायचं आहे, इलेक्ट्रोलाइटचा अभ्यास आहे, यांचं डिसोसिएशन होणार आहे. म्हणजे आपल्याला जरी वाटत असलं की इथे मी 0.1 मोल घेतलेत तरी डिसोसिएट झाल्यानंतर 0.1 के प्लसचे आणि 0.1 मोल CL मायनसचे, त्यामुळे टोटल मोल किती झालेत सोल्युशनमध्ये, 0.2 मोल झालेत. तसंच NaClचे पण मी 0.05 मोल टाकलेत 1 किलोग्रॅम सॉल्व्हंटमध्ये, पण मला Na प्लसचे 0.05 आणि Cl मायनसचे 0.05 म्हणजे मला टोटल मिळाले 0.1 मोल मिळालेत सोल्युशनमध्ये. ॲल्युमिनियम फॉस्फेटचा मी 1 मोल घेतला आहे, पण Al3 प्लसचा 1 मोल आणि PO4 3 सुद्धा 1 मोल असे मला 2 मोल मिळणार आहेत. आणि MgCO4चंही कंप्लीट डिसोसिएशन झालं आहे, त्यामुळे त्याचेसुद्धा मला 0.1 पासून 0.1 आणि 0.1 म्हणजे 0.2 मोल मिळणार आहेत. म्हणजे आपल्याला जरी वरकरणी असं वाटत असलं की आपण सुरुवातीला जे मोल टाकलेत तेवढेच मोल आपल्या सोल्युशनमध्ये आहेत, पण तसं दिसत नाही आहे. त्याच्यापेक्षा जास्त मोल दिसतात ते प्रत्येक केसमध्ये. म्हणजे 0.1 घेतलेत पण आपल्याला टोटल मोल 0.2 मिळतात आहे कारण डिसोसिएशन झालं. 0.05 घेतले टोटल 0.1 मिळते कारण डिसोसिएशन झालं. 1 मोल घेतलं 2 मोल मिळते कारण डिसोसिएशन झालं. 0.1 मोल घेतलं पण 0.2 मोल मिळते कारण डिसोसिएशन झालं. म्हणजे डिसोसिएशन झाल्यामुळे नंबर ऑफ पार्टिकलची संख्या वाढली आहे. आता नंबर ऑफ पार्टिकलची संख्या वाढल्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची संख्यासुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे प्रत्येकाच्या केसमध्ये. म्हणजे एक्सपेक्टेड 0.1 साठी जो डेल्टा टी बी असेल त्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहे कारण नंबर ऑफ मोल्स वाढलेत. ह्याच्यासाठी सुद्धा डेल्टा टी बी जो एक्सपेक्टेड असणार आहे म्हणजे थेरॉटिकल असणार आहे त्याच्यापेक्षा ऑब्झर्व्ड वेगळा असणार आहे कारण नंबर ऑफ मोल वेगळे आहेत. सिमिलरली केस A आणि B साठी सुद्धा सिमिलर केस. हां, पण आता आपल्याला हा विषयच नाही. आपला विषय काय की ह्या चौघांमध्ये सगळ्यात जास्त एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल, तर सगळ्यात जास्त एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल, ज्याचे सगळ्यात नंबर ऑफ मोल्स काय असतील, जास्त असतील. कोणाचे जास्त आहेत, ॲल्युमिनियम फॉस्फेटचे. याचा अर्थ काय, ॲल्युमिनियम फॉस्फेटचा या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट पण असेल आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट पण असेल. पण आपल्याला सगळ्यात जास्त डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट विचारलाय का, नाही. आपल्याला काय विचारलंय, सगळ्यात कमी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. सगळ्यात कमी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट कोणाचा असेल, ज्याचे नंबर ऑफ पार्टिकल्स कमी असतील. सगळ्यात नंबर ऑफ पार्टिकल्स कमी कोणाचे आहेत, NaClचे. म्हणजे NaClचा डेल्टा TF सगळ्यात कमी आणि डेल्टा TB सगळ्यात जास्त कोणाचा, ॲल्युमिनियम फॉस्फेटचा. ओके, आय होप सो कळत असेल सगळ्यांना मी काय म्हणतोय ते. म्हणजे डेल्टा TB मॅक्सिमम इज फॉर व्हॉट, AlPO4. का, कारण त्याचे नंबर ऑफ पार्टिकल सगळ्यात जास्त आहे आणि डेल्टा TF सुद्धा त्याच्यात मॅक्झिमम असणार कारण ज्याचे नंबर ऑफ पार्टिकल जास्त त्याच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे आन्सर्स मॅग्निट्यूड सगळ्यात जास्त. पण आपल्याला डेल्टा TB मॅक्सिमम विचारलं आहे पण डेल्टा TF मिनिमम विचारलं आहे. मग डेल्टा TF मिनिमम याचा अर्थ सगळ्यात नंबर ऑफ पार्टिकल कमी कोणाचे आहेत, तर ते NaClचे आहेत. म्हणजे डेल्टा TF मिनिमम जो आहे तो कुणाचा आहे, तर तो आहे NaClचा. ओके, माझ्या मते सगळ्यांना प्रॉब्लेम कळला असेल. सगळ्यांना हे कळलं आहे का, पण 1-2 मिनिट परत चेक करा बाळांनो. हे कळलं का, हे 0.1 मोल डिसोसिएट झाल्यानंतर याचे पण 0.1 आणि 0.1
म्हणजे एकाचे 2 झाले. कालच्या लेक्चरमध्ये बोलत होतो बघा, एकाचे 2 केले मी, एकाचे 2 केले, एकाचे 2 केले. तसे इथे 0.1चे 2 मोल झाले, 0.1 0.1 म्हणून 0.2. ओके. आणि आपल्याला आता हे कळलेलं आहे की इकडचे जे मोल्स आहेत त्याच्यावरनं आपण ज्या व्हॅल्यू काढल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या त्या थेरॉटिकल असतील आणि या मोलवरनं काढलेल्या एक्सपेरिमेंटल असतील. म्हणून त्यांनी आपल्याला विचारले की सगळ्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज मध्ये सगळ्यात जास्त कोणाचा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट असेल तर ज्याचे सगळ्यात नंबर ऑफ पार्टिकल जास्त असतील ते ॲल्युमिनियम फॉस्फेटचे. ओके. डेल्टा टी एफ सुद्धा ॲल्युमिनियम फॉस्फेटचा सगळ्यात जास्त आहे, पण सगळ्यात डेल्टा टी एफ कमी कोणाचा असेल त्याचे नंबर ऑफ पार्टिकल कमी असतील. कोणाचे कमी आहेत? NaClचे, म्हणून NaClचा डेल्टा टी एफ सगळ्यात कमी. ओके. थँक्यू. ऑब्झर्व करा एकदा.